सालाबादप्रमाणे यंदाही सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा गणपतीचा गुरुवारी सायंकाळी ढोल ताशांच्या वाद्यात वाजत गाजत मोठ्या जल्लोषात आनंदात उत्साहात भव्य मिरवणुकीत आगमन सोहळा संपन्न झाला। गणेशोत्सवानिमित्त सातपूरचा राजा मित्रमंडळाच्या वतीने याही वर्षी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून काल सायंकाळी शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, RPI नेते प्रकाश लोंढे, विलास गीते, माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई शेळके, इंदुबाई नागरे, वृषाली सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, दीपक लोंढे, निवृत्ती इंगोले, गोकुळ निगळ, समाधान देवरे, देवा जाधव आदी विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सातपूर राजाच्या भव्य मिरवणुकीचे उद्घाटन स्वागत करण्यात आले। यावेळी सातपूर कॉलनीतील गणेश भक्त, भाविक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी राजाभाऊ खताळे, चेतन खैरनार, विजय शिंदे, मनोज अहिरे आदींचे सहकार्य लाभत आहे। सातपूरच्या राजाचा दिमागदार पद्धतीने या ठिकाणी आगमन सोहळा झालेला आहे। सर्व गणेश भक्त अतिशय तल्लीन होऊन या ठिकाणी नाचत आहेत। सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। गणरायाच्या स्थापनेपासून गणरायाच्या विसर्जनापर्यंत सर्व गणेश भक्त गणरायाची सेवा करतील आणि निश्चितपणाने गणपती बाप्पा हा चांगला आशीर्वाद देऊन प्रत्येक कुटुंबामध्ये वैभव प्राप्त होईल आणि ज्या बुद्धीची देवता आहे, शक्तीची देवता आहे, निश्चितपणाने प्रत्येकाला हा गणराय काही ना काही देऊन जाणार। मला जाणत्या राजाचा सार्थ अभिमान आहे। लोक नुसते गाण्यात फिरतात शिवशक्ती, भीमशक्ती, सर्व धर्म संभाव, पण तुम्हाला जर बघायचं असेल ना ते सातपूर गाव बघा, तिथं लोंढे परिवार आणि शेळके परिवार, शिवशक्ती आणि भीमशक्ती, नवरात्र, गणपती, शिवजयंती, आंबेडकर जयंती, मोहरम पासून तर ईद पर्यंत हे सर्व सण आणि उत्सव अतिशय गुणगौरव ते कायदा सुव्यवस्था राखून आम्ही पाळतो। या सण उत्सवामध्ये आम्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन पार्टी असा मतभेद करीत नाही। आम्ही जे निर्णय घेतलेला आहे की जे संस्कार आहेत, ज्या परंपरा आहेत, त्याच पद्धतीनं, त्याच ताकदीनं आणि गुणगौरवानं सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन साजरा करायचा ती परंपरा आहे। लेख अतिशय जिद्दीनं आम्ही फक्त त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांची हिंमत वाढवण्यासाठी, त्यांची बळ देण्यासाठी, होय तुम्ही योग्य करता, आम्ही तुमच्या मागे आहोत अशासाठी आम्ही आमचा सर्व वेळ त्यांच्या मागे होतो। आम्हाला विश्वास आहे, आम्हाला खात्री आहे की ह्या वर्षाचा किंमत 75,000 आणि 1 नंबर मध्ये येणार आहे। किती शिस्तबद्ध आलेल्या माणसाचं कसं स्वागत, सर्व जाती धर्माचा सन्मान आणि परंपरा आणि संस्कार टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतोय। म्हणून या विघ्नार्थ्याला विनंती करणार आहे की सुखाचं राज्य आले असं येऊ दे। आम्ही ज्या पद्धतीनं एका जीवाभावानं काम करतो ते करू दे। अशा गतिमान पद्धतीने करण्यासाठी काही गणराया विघ्नार्थी आम्हाला अजून बळ दे, जे बळ देण्याची ताकद तुझ्यात आहे, हिंमत तुझ्यात आहे आणि तू देणारच एवढी खात्री बाळगतो आणि तमाम जनतेला आवाहन करतो, मस्तेत तर शिस्तीत हा महोत्सव साजरा करा। खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय संविधान। राजाचं आगमन आपल्या सातपूर प्रभागात सर्व माझे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी समावेश होत आहे। गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता असल्यामुळे आपल्या प्रभागातील संपूर्ण जगातील काळजी हा गणपती बाप्पा घेत असतो। तो सर्व नागरिकांना सुखाचे, समाधानाचे, आरोग्याचे, आयुष्य लाभो ही गणपती चरणी प्रार्थना करते। आणि इथे सर्व नागरिकांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल पत्रकार बंधू आणि आमचे बडगुजर साहेब, प्रकाश अण्णा लोंढे साहेब, विलास अण्णा शिंदे, धीरज भाऊ शेळके याने हा उपक्रम जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी चालू केलेला। पण मला असं म्हणायचं आहे की 14, 15 आणि 16 या वर्षी पण आम्हाला गणपतीचा मान मिळाला, बक्षीस मिळालं। तसेच 10 वर्षांनी सुद्धा
गणपतीरायाने आम्हाला हे पहिलं बक्षीस मिळवून दिलं, त्याबद्दल मी गणपतीरायाचे नाही तर सर्व आयोजकांचे आभार मानते, कारण त्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे आम्हाला गणपतीचा हा मान मिळाला. असाच मान आणि सन्मान माझ्या सर्व नागरिकांना, लोकप्रतिनिधींना आम्हाला मिळो आणि सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आरोग्याचे आयुष्य लाभो ही गणपती चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या लाडक्या गणरायाचे आगमन या ठिकाणी आज होत आहे आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधींना अभिमान आहे. सातपूरचा राजा हे मित्रमंडळ हे अतिशय उत्कृष्टपणे गणरायाचं आगमन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. दरवर्षी हे मित्रमंडळ गणेश उत्सवामध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी 10 दिवस करतं, ज्यामधून समाज प्रबोधन असेल, युवकांसाठी असेल, शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, विविध उपक्रम हे मंडळ राबवत असतं. या मंडळाचा आम्हा सर्वच लोकप्रतिनिधींना सार्थ अभिमान आहे. यांच्या हातून हे कार्य अखंड असंच चालू राहू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना सुखाचं आणि सगळ्यांच्या मनोकामना, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करो आणि या 10 दिवसामध्ये गणराया आपली आमच्या सर्व भक्तांकडनं ही सेवा, ही सुपूर्द, ही मनोभावे घेऊ हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो एवढीच मागणं मागतो. गणपती बाप्पा मोरया. नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर.